नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित संयोगिता. सादर आहे कथा संयोगिता. एका छोट्या रेल्वे स्टेशनवर श्रीयुत मोहन काटदरे स्टेशन मास्तर होते. गेली 5 वर्ष त्या स्टेशनवर होते. त्यांना स्टेशनच्या पाठीमागं क्वार्टर मिळाली होती. एक छोटा बंगलाच होता तो. नेहमीप्रमाणे मोहन काटदरे स्टेशनवर आले. दुपारपर्यंत व्यवस्थित चाललं होतं. दुपारी 4 वाजता पोर्टर स्टेशन मास्तरांकडे आला आणि त्यानं सांगितलं, फर्स्ट क्लास वेटिंग रूम मध्ये एक जण सकाळपासून बाकड्यावर पडू नये, त्याची हालचाल दिसत नाही. काटदरे लगबगीनं वेटिंग रूम मध्ये आले. तिथं एक वयस्कर गृहस्थ बाकड्यावर झोपून कणत होते. त्यांनी अंगावर शाल घेतली होती. काटदरेंनी त्यांना जागं केलं तर ते तापानं फणफणत होते. ते थोडे ग्लानीमध्ये होते. काटदरे त्यांना पोर्टरच्या मदतीनं आपल्या घरी घेऊन गेले. क्वार्टर 5 खोल्यांचा होता. एका गेस्ट रूम मध्ये त्यांना कॉटवर निजवलं. त्यांनी आपल्या संयोगिता नावाच्या मुलीला सांगितलं की डॉक्टरना बोलाव. डॉक्टर काही मिनिटात आले. त्यांना तपासलं, गोळ्या लिहून दिल्या. डॉक्टरांनी सांगितलं, घाबरण्यासारखं काही नाही. त्यांचा ताप 2 दिवसात उतरेल, पण अशक्तपणा आलेला आहे, त्यामुळं त्यांना काही दिवस विश्रांती घेऊ देत. काटदरेंनी डॉक्टरांची फी दिली. पोर्टरला पैसे देऊन गोळ्या आणायला सांगितल्या. ते गृहस्थ दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आले. संयोगिता तिथंच अभ्यास करत होती. ती बीएच्या शेवटच्या वर्षाला होती. तिनं त्यांना बसवलं, थोडं गरम पाणी दिलं. ती म्हणाली, तुम्हाला आलं घालून चहा आणते. तिनं चहा आणला. तो प्यायल्यावर त्यांना बरं वाटलं. संयोगितानं वडिलांना फोन करून बोलवून घेतलं. त्या गृहस्थांनी विचारलं, मी कुठे आहे? हे त्यांनी हिंदीतून विचारलं. काटदरेंनी सांगितलं, तुम्ही माझ्या घरी आहात. मी इथे स्टेशनवर स्टेशन मास्टर आहे. तुम्ही वेटिंग रूम मध्ये ग्लानीत पडला होता, तेव्हा तुम्हाला मी इथं घेऊन आलो. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत. काळजी करावयाचं काहीच कारण नाही. त्या गृहस्थांना पहिल्यांदा काही कळलं नाही. तेव्हा काटदरेंनी त्यांना हिंदीमध्ये सांगितलं. ते गृहस्थ म्हणाले, मी सोलापूरला एका नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आलो होतो. त्या गृहस्थांनी मला भाड्याची गाडी करून दिली. त्यानं मला या स्टेशनवर आणून सोडलं. मी वेटिंग रूम मध्ये बाकड्यावर झोपलो. मला थंडी वाजली म्हणून मी शाल घेऊन झोपलो. मला पुढे काहीच आठवत नाही. माझं नाव जयचंद राठोड. मी जोधपूरचा व्यापारी असून मी हिंदू मारवाडी आहे. माझं वय 68 वर्ष आहे. काटदरे म्हणाले, ही माझी मुलगी संयोगिता. ही सध्या बीए करत आहे. तिला LLB करायचंय. तेवढ्यात मिसेस काटदरे आल्या. त्यांची ओळख करून दिली. कालपासून माझी मुलगी तुमची सेवा करत आहे. ती 20 वर्षांची आहे. बरं, डॉक्टरांनी तुम्हाला 4-5 दिवस विश्रांती घ्यायला सांगितली आहे. तुम्ही तसं फोन करून घरी सांगा. जयचंद म्हणाले, माझा फोन कुठेतरी पडलाय. संयोगितांनी विचारलं, तुम्हाला तुमच्या मुलाचा नंबर याद आहे का? जयचंद म्हणाले, नाही, मला आठवत नाही. काटदरे म्हणाले, काही हरकत नाही. तुमचा पोस्टल ऍड्रेस द्या, आपण त्यांना कळवूया. जयचंदांनी पोस्टल ऍड्रेस दिला. काटदरेंनी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर कुरिअरनं ते सविस्तर पत्र लिहून त्यांचा मोठा मुलगा राजेश याला पाठवलं व आपलं नाव, पत्ता व फोन नंबर यांचा उल्लेख त्या पत्रात केला. 5-6 दिवसात जयचंद आजोबा ठणठणीत बरे झाले. घरात व बाहेर एकटे फिरायला लागले. 2 दिवसांनी राजेशचा डायरेक्ट फोन काटदरेंना आला. काटदरेंनी इत्यंभूत माहिती त्याला दिली आणि त्यांनी फोन आजोबांना दिला. ते त्याच्याशी बोलले. मुलानं सांगितलं, पृथ्वीला फ्लाईटनं पाठवतो. ते हो म्हणाले. आजोबा गमतीनं म्हणाले, मोहन जी, आपके बेटी को मैं बहू बनाना चाहता हूं. मेरा दूसरा लड़का पृथ्वीराज आ रहा है. उसे आप भी देख लेना और बातचीत करना. सर्वांनी हास्य केलं. काटदरे म्हणाले, आम्हाला पसंत आहे. माझ्या मुलीनं हो म्हटलं की झालं. आजोबांनी सांगितलं, पृथ्वी ने सीए किया है. मेरे दोनों बेटे मेरा व्यापार संभालते हैं. हम हिंदू मारवाडी है. काटदरे म्हणाले, आम्ही हिंदू ब्राह्मण आहोत. 2 दिवसांनी पृथ्वी आला.
तो जोधपूरहून फ्लाईटनं सोलापूरला आला. त्यांचे एक नातेवाईक सोलापूरला राहत होते. त्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी पृथ्वीचे वडील आले होते. पृथ्वी त्या नातेवाईकांकडे गेला. त्यांनी त्याच्या ओळखीनं एक कार हायरवर घेतली. तो बरोबर काटदऱ्यांच्या घरी आला. तो आल्यानंतर आजोबांनी त्याची ओळख सर्वांशी करून दिली. त्यांनी सांगितलं, संयोगितांनी माझी 5-6 दिवस सेवा केली आहे. पृथ्वी तसा दिसायला बरा होता. त्यानं जोधपूरची मिठाई तिच्या हातात ठेवली. तो काटदरे आणि त्यांची पत्नी रेखा यांच्या पाया पडला. त्या दिवशी तिथं राहून त्यानं घरातील फोन नंबर मोहनरावांना दिले. त्यांनी पण त्यांचा व संयोगिता आणि रेखाचा नंबर दिला. दुसऱ्या दिवशी तो फ्लाईटनं जोधपूरला गेला. जातेवेळी संयोगिता त्यांच्या पाया पडली. आजोबा म्हणाले, बेटा ध्यान में है ना, मैंने बोला था वो. हे ऐकून ती लाजून आत पळाली. संध्याकाळी जयचंदांचा त्यांना सुखरूप घरी पोहोचल्याचा फोन आला. जयचंदांनी दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील सर्वांना कसे आपण त्यांच्याकडे पोहोचलो, नातेवाईकांनी दिलेल्या गाडीवाल्यानं मला त्यांच्या स्टेशनवर आणून बाकड्यावर निजवलं, मी ग्लानीत होतो, त्यानंतर स्टेशन मास्तर मोहनजी काटदरे यांनी मला घरी नेऊन डॉक्टरांना बोलावून दवापाणी केलं, त्यांच्या मुलीनं माझी चांगली देखभाल केली, उसका नाम संयोगिता है, पृथ्वीनं तिला पाहिलंय, मला ती बहू म्हणून पसंत आहे. पृथ्वी म्हणाला, त्यांना चालेल का एवढं लांबचं स्थळ, ते पण इतर जाती धर्माचं? जयचंद म्हणाले, तुला पसंत असेल तर सांग, मी बोलणी करतो. त्यांची मोठी सून म्हणजे राजेशची बायको तसंच त्यांची पत्नी यांनी सांगितलं की तिला व्हिडिओ कॉल लावूया म्हणजे आपल्याला दिसेल. त्यांनी व्हिडिओ कॉल लावला. त्या सर्वांना ती दिसली. सर्वांना ती पसंत पडली. जयचंद म्हणाले, बेटा तुम्हारी बीए लास्ट ईयर की एग्जाम कब है? ती म्हणाली, 2 महिन्यात आहे. त्यानंतर मला LLB करायचंय. आजोबांनी सांगितलं, आमच्या सर्वांचा तुला आशीर्वाद है, तुम अच्छे नंबर से पास हो जाओगी, बाकी सब ठीक चल रहा है ना? ओके. त्यांचं असं बोलणं झालं. सर्वांना ती पसंत पडली. जयचंद म्हणाले, 2 महीने इंतजार करना पडेगा. काटदरे यांचे मेहुणे म्हणजे संयोगिताचे मामा आले. तेव्हा मोहनराव यांनी गेल्या आठवड्यात काय झालं ते इत्थंभूत सांगितलं. त्या जयचंदांना संयोगिता एवढी आवडली की ते तिला सून करून घ्यायला निघालेत. ती फॅमिली हिंदू मारवाडी आहे आणि उच्चभ्रू आहे. सर्वच बाबतीत श्रीमंत आहेत. मामा म्हणाले, आपण असं करूया, संयोगिताची परीक्षा झाल्यानंतर त्यांचा प्रस्ताव आला की जाऊन बघू. मोहनरावांनी त्यांना दुजोरा दिला. ते म्हणाले, काही दिवस असेच जाऊ देत, मग बघू. 2 महिन्यांनी जयचंदांनी काटदरेंना फोन केला आणि विचारलं, संयोगिताची पसंती आहे का? हो, असं उत्तर मोहनजींनी दिलं. जयचंद पुढे म्हणाले, आम्हाला तुमची मुलगी संयोगिता बहू म्हणून पसंत आहे, तरी तुम्ही सर्वांनी जोधपूरला आल्यावर सविस्तर बोलू. मोहनरावांनी सांगितलं, मी घरी चर्चा करून तुम्हाला फोन करतो. दुसऱ्या दिवशी मोहनरावांनी संयोगिताच्या मामा मामींना घरी बोलावलं. ते म्हणाले, त्यांचा प्रस्ताव आलाय, त्यांना संयोगिता बहू म्हणून पसंत आहे, आपल्याला जोधपूरला चर्चा करण्यासाठी बोलवलंय. सर्वांनी एक दिवस ठरवला, तसं त्यांना कळवलं. 2 दिवसांनी सर्वजण जोधपूरला गेले. त्यांचं स्वागत करण्यात आलं. बंगला मोठा होता. त्यांना प्रशस्त रूम दिल्या. ते फ्रेश झाल्यानंतर मोठ्या हॉलमध्ये आले. पृथ्वीच्या वडिलांनी त्यांची ओळख घरच्यांशी करून दिली. संयोगिता सर्व ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडली. जयचंद म्हणाले, बेटा तुला काय आशीर्वाद देऊ, तू लवकरच बहू होऊन ये. त्या दिवशी विश्रांती घेतल्यानंतर पृथ्वी मोहनराव आणि मामांना घेऊन आपल्या प्रशस्त ऑफिसमध्ये घेऊन आला. त्यांच्याकडे काही मोठ्या कंपन्यांची डिस्ट्रीब्युटरशिप होती. ऑफिस अप टू डेट होतं. स्टाफ सुद्धा भरपूर होता. दोन्ही भावांच्या केबिन होत्या. त्याशिवाय दोघांच्या सेक्रेटरी आहेत. त्यांचा एरिया मोठा असल्यामुळं जोधपूर सोडून आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांचा माल वितरित होतो. काही वेळा माल डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडून त्यांच्या माध्यमातून इतरांना वितरित होतो. इतर जो माल येतो त्यासाठी त्यांनी गोडाऊनची सोय केली होती. हे सर्व बघून मामा आणि मोहनराव यांना फार आनंद झाला. त्यांनी दोघांचंही कौतुक केलं. सर्वजण घरी आले. दुपारी 4 वाजता बैठक बसवून लग्नाचं ठरवायचं होतं.
त्याप्रमाणे जयचंद यांचे दोन बंधू, त्यांच्या बायका, मुलांचे मामा सर्वजण आले. सर्व बसलेले असताना पाहुण्यांनी गोड मिठाई संयोगिताला दिली. संयोगिता चांगली नटली होती. सर्व ज्येष्ठांच्या पाया पडली. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले. जयचंद म्हणाले, या बेटीनं माझी 4-5 दिवस चांगली सेवा केली. इसके ऊपर संस्कार है, विनम्रता है. ये देखकर मैंने सोच लिया कि उसे अपनी बहू बनाएंगे. जयचंदाच्या नातेवाईकांना सांगितलं, तुमची निवड योग्य होती. पृथ्वीच्या मामांनी पृथ्वी आणि संयोगिताला जवळ बोलून विचारलं, तुम्हा दोघांना हा रिश्ता मंजूर आहे का? दोघांनी माना डोलावल्या, होकार दर्शवला. मामांनी लग्नाची सर्व माहिती काटदरे कुटुंबाला सांगितली. हमारे यहाँ शादी 4-5 दिन चलती है. बहुत मेहमान आते हैं. आप 7-8 दिन छुट्टी लेके आ जाना. त्यांनी पुढे सांगितलं, हमें कुछ नहीं चाहिए. आप मराठी में बोलते हैं ना कि नारियल और बेटी, बस और कुछ नहीं चाहिए हमें. बैठक संपल्यावर सर्वांना जोधपूर डिशेस आणल्या. त्याचबरोबर संयोगिताच्या आईनं बेसन लाडू आणि चकल्या काढल्या. जोधपुरी मिठाईमध्ये बालुशाही, मोहनथाळ, घिवर असे पदार्थ होते. सर्वांनी त्या गोड पदार्थांचा आस्वाद घेतला. पृथ्वीनं आपल्या ज्वेलर्सला बोलावलं. त्यानं वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने आणले होते. बॅगा उघडून त्यानं समोर ठेवल्या. काटदरे कुटुंबाला काही उलगडा झाला नाही. पृथ्वीच्या आईनं संयोगिताला सांगितलं, तुला पाहिजे ती ज्वेलरी निवड. संयोगिता एकदम भावरली. शेवटी त्यांनी एक एक दागिना काढून तिच्या अंगावर घालून बघितला. शेवटी मोठा 5 पदरी हार, चेन, अंगठी, पृथ्वीनं मंगळसूत्र सिलेक्ट केलं. ते संयोगिताला दाखवलं. तिला ते आवडलं. घरातील बायकांनी काही ज्वेलरी खरेदी केली. त्या सर्वाचं पेमेंट पृथ्वीनं चेकद्वारे दिलं. ज्वेलर गेल्यानंतर पृथ्वीच्या आईनं साडीवाल्याला बोलावलं. त्यांनी व्हरायटी साड्या दाखवल्या. मारवाडी प्रकारच्या भारी किमतीच्या 2 साड्या संयोगिताला आवडल्या. पृथ्वीच्या आईनं संयोगिताच्या आईसाठी साडी सिलेक्ट केली. पृथ्वी म्हणाला, मी माझे कपडे रेडीमेड दुकानात जाऊन घेईन. जयचंदांनी पंडिताला म्हणजे गुरुजींना बोलावलं. त्यांनी 2 महिन्यानंतरचा मुहूर्त काढला. दिवस ठरला. काटदरे कुटुंबाला 2 दिवस आधी बोलावलं. पृथ्वीनं त्या सर्वांची विमानाची तिकीटं काढली होती. ते सर्वजण सोलापूरला येऊन आपल्या मूळ ठिकाणी आले. मामा मामी आपल्या घरी गेले. काही दिवसांनी मोहनरावांनी मामा मामींना बोलावलं. लग्नाची रूपरेखा आखली. प्रथम मुलाकडील सर्वांना कपडा लत्ता याची यादी केली. मुलासाठी सोन्याची चेन, अंगठी वगैरे. लग्नपत्रिकेचा मसुदा तयार केला. मोहनराव आणि त्यांचे जवळचे नातेवाईक तसंच मित्रमंडळी यांना द्यायच्या आहेराच्या सर्व याद्या झाल्या. मोहनरावांचे काका काकू, त्यांचा आहेर, तसंच त्यांना जोधपूरला घेऊन जाणार संयोगिताच्या मैत्रिणी ज्या येऊ शकतील अशा सर्वांची यादी केली. सर्वांच्या संमतीनं 35 जणांची रेल्वे तिकीटं जाण्याची आणि येण्याची आरक्षित केली. ठरलेल्या याद्यांप्रमाणे सर्व सामान घरी आणण्यात आलं. आता 1 महिना उरला. तयारी पूर्ण झाली. 4-5 दिवसांचा कार्यक्रम असल्यामुळे सर्वांनी 8 दिवसांची रजा टाकली. लग्न अगोदर 2 दिवस सर्वजण रेल्वेनं जोधपूरला आले. तिकडं पोहोचल्यानंतर पृथ्वीनं त्यांची सोय चांगल्या हॉटेलमध्ये केली होती. त्या सर्वांना घेऊन हॉटेलमध्ये सोय केली. हॉटेल मॅनेजरला सांगून त्यांची चांगली बडदास्त ठेवायला सांगितली. संध्याकाळी मोहनराव आणि रेखा, मामा मामी सर्व त्यांच्या घरी आले. कार्यक्रम समजावून घेतला. एक सुसज्ज हॉल बुक केला होता. त्या ठिकाणी 4 दिवस कार्यक्रम चालणार होता. पहिल्या दिवशी सर्वांची ओळख पाळख, आहेर देण्यात घेण्यात गेला. दुसऱ्या दिवशी मेहंदी आणि संध्याकाळी संगीत. तिसऱ्या दिवशी लग्न, कन्यादान. चौथ्या दिवशी बिदाई असा भरगच्च कार्यक्रम ठरला होता. 4 दिवस कसे गेले कळलं नाही. विवाह उत्तम रीतीने पार पडला. 2 दिवस सर्वजण सोलापूरला आले. काटदरे कामावर रुजू झाले. अधूनमधून संयोगिताचा फोन येत होता. ती सुखात होती. सर्वजण तिच्यावर प्रेम करत होते. ती कधी कधी मराठी डिशेस करून सर्वांना खायला घालत होती. तिचा रिझल्ट लागला. तिला BA ला फर्स्ट क्लास मिळाला. काटदरेंनी संयोगिताच्या सासरी कळवलं. त्याचप्रमाणे तिची मार्कशीट व इतर पेपर पाठवून दिले. तिनं तिकडे LLB ला ऍडमिशन घेतली. तिचा अभ्यास उत्तम चालला होता. सर्वजण तिला मदत करत होते. LLB ची 3 वर्ष तिनं पुरी केली. तिनं आईवडिलांना फोनवर सांगितलं,
सासऱ्यांनी खुश होऊन तिला नवीन फोर व्हीलर कार घेऊन दिलीये. तिला पृथ्वीनं ड्रायव्हिंग शिकवलं. आता ती स्वतंत्रपणे गाडी चालवत जात असे. सासऱ्यांनी तिला ऑफिस काढून दिलं. तिची प्रॅक्टिस उत्तम चालू होती. तिनं न्यायाधीशाची परीक्षा दिली. ती उत्तम मार्कांनी पास झाली. पुढील 6 महिन्यात तिला सेशन कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळाली. सुरुवातीला तिला जोधपूरचं सेशन कोर्ट मिळालं. तिची ही प्रगती बघून मारवाडी समाजातर्फे तिचा सत्कार करण्याचं योजलं. जयचंदांनी फोन करून सर्व बातमी काटदरे यांना सांगितली आणि सत्कारासाठी निमंत्रण दिलं. काटदरे कुटुंब व मामा मामी सर्वजण जोधपूरला आले. ते तिचा संसार बघून खुश झाले. आता संयोगिता सर्व मारवाडी पद्धत शिकली होती. दुसऱ्या दिवशी एका मोठ्या हॉलमध्ये तिचा सत्कार झाला. मारवाडी पद्धतीचा ड्रेस दिला. शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. जोधपूरचे बरेच प्रतिष्ठित लोक आले होते. हायकोर्टचे जज आले होते. त्यांनी छोटेखानी भाषण केलं. संयोगितांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं, मराठी मुलगी मी, परंतु मला राठोड घराण्यानं आपलंसं केलं. माझे सासू सासरे व इतर नातेवाईक आणि माझा नवरा यांनी संपूर्ण सपोर्ट केला. त्यामुळे मी या पदावर पोचले. सर्व मारवाडी समाजाची मी ऋणी आहे. आई वडिलांनी संयोगिताला भारी किमतीची पैठणी दिली. तिचं कौतुक केलं. संयोगितासारख्या मराठी मुलीनं परप्रांतात मारवाडी समाजाची बहू बनून आपल्या निखळ स्वभावानं आपलं नाव उज्ज्वल केलं.